तर नमस्कार भावानो. आज माझा पहिलाच व्हिडिओ आहे. आपण आज बोलणार आहे स्पार्क प्लगबद्दल, म्हणजे यामाच्या RX-Gच्या किंवा कुठल्याही यामा सिरीजच्या आपण प्लगबद्दल बोलणार आहे आज. तुमचा प्लग फ्यूज झाला आहे ह्याची लक्षणं काय काय तुम्हाला सांगतो. गाडी गुरगुरत्या, परत चालवताना मधनं जास्त फटाकडी पडल्यासारखा आवाज येणार, म्हणजे बुलेटची फटाकडी कशी पडते तसा आवाज येणार. परत गाडी ओव्हरहीट होणार जास्त. परत पूर्ण व्होल्टेज कनेक्शन पूर्ण मिसिंग होणार. तुमचं कसं पण व्होल्टेज कनेक्शन होणार. बल शक्यतो सगळी बल पण उडायची शक्यता असतात ह्याच्यात. प्लग उडल्यानंतर भावानो गाडीचं खूप बेकार हालत होत्या. सांगायचं म्हटलं तर पूर्ण ओव्हरहीट होत्या गाडी भावानो. पूर्ण गाडी ओव्हरहीट होत्या. ओव्हरहीट म्हणजे पूर्ण बेकारच काम होते गाडीचं. त्यामुळं शक्यतो प्लग जर उडला तर जास्त करून लांबपर्यंत चालवायचं तुम्ही बघू नका. आता दुसरा पॉईंट की प्लग कशामुळे जाऊ शकतो. आपण जास्त ऑइल झालं गाडीला, समजा जास्त ऑइल झालं, ऑइलमुळे सुद्धा प्लग उडू शकतो. आपण हे प्रमाण ठेवायचं की 1 लिटरला 30 मिली ऑइल हे प्रमाण ठेवला तर चालते. 30 मिली, किंवा तुमचा ऑइल पंप चालू असला तर ठीकच आहे. जर तुम्ही लॉंग राईड वापरणार असला तर मग 40 मिली वगैरे टाकलं तर चालतं 1 लिटरला. तर भावांनो, आपण आता बोलूयात की प्लग आपण कुठल्या कंपनीचा वापरूया, किंवा कंपनीचा जरी वापरला तर चालेल का. तर कंपनीचा वापरला तर चालेलच का. आपण स्विस कंपनीचा वापरूया, कारण की कंपनीचा यामाहाचा प्लग खूप महाग येतो. आणि शॉपवाले पण कसं करतात, यामाहा म्हणलं की नाही, RX-100 म्हणलं किंवा RX 135 म्हणलं की पार्ट महाग विकायचं. पार्ट खूपच महाग विकायचं, म्हणजे जास्त विकायचं. 100चा प्लग असला किंवा 80 रुपयाचा प्लग असला 120 लावायचं, 130 लावायचं. हे प्लग मिळत नाही म्हणायचं. त्यामुळं तुम्ही कंपनीमध्ये फसू नका. कंपन्या खूप डुप्लिकेटसुद्धा बनवा लागल्यात. म्हणजे डुप्लिकेट आणून म्हणतात ह्या कंपनीचं हे आहे, त्या कंपनीचं हे आहे. आता माझा प्लग एकदा फ्यूज झाला तर आणून 2 दिवस पण झालं नव्हतं, लगेच प्लग फ्यूज झाला. तेव्हा मला प्लग 80 रुपयाला पडला होता. असं लोक फसवू शकतात. त्यामुळं तुम्ही पण कंपनीचंच घ्या शक्यतो, बजेट असेल तर, किंवा आमच्यासारखं असेल तर. म्हणजे लोकल कंपनी थ्रू पण चालू शकते, पण खूपच चीप कंपनीचा वापरू नका, हे माझं म्हणणं आहे.